मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. युनिट 2 मधील त्याच अनुषंगाने प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 134 अर्थात निओ क्लासिकल सिंथेस यातील युनिट 3 आपण पाहणार आहोत. याच अनुषंगाने समष्टी अर्थशास्त्राची तत्वे किंवा एकूणच समग्र लक्ष्य अर्थशास्त्र कशा पद्धतीने काम करतं किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्रातली असणारी IS आणि LM मॉडेल ही कशा पद्धतीनं आहेत त्याचा अनुभव आपण युनिट 1 आणि युनिट 2 मध्ये घेतलेला आहे. याच युनिट 1 आणि युनिट 2 च्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग आपण म्हणूया बचत ही कशा पद्धतीनं केली जाते किंवा त्या बचतीचं स्वरूप गुंतवणुकीमध्ये कसं होईल आणि त्यानंतर लिक्विडिटी रेशो त्या दरम्यान कसा असू शकेल हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं किंवा अर्थव्यवस्थेतला असणारा पैसा हा किती आहे किंवा कसा आहे तो वरती दिसून येईल. एकाच वेळी समतोल साधता येऊ शकतो का? समतोल आणि समायोजन हे दोन खरं तर वेगळ्या कन्सेप्ट आहेत पण एकमेकाशी सुसंगत असणाऱ्या कन्सेप्ट आहेत. त्याचं समायोजन साधताना किंवा समतोल प्रस्थापित करताना तो कशा पद्धतीने करता येईल. एकाच वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये IS आणि LM मॉडेल ज्यावेळेला संयुक्तरित्याने प्रभावित होत असतं त्यावेळेला क्लासिकल अँड केन्सियन झोन्स शास्त्रीय आणि केन्सियन झोन्स या ठिकाणी म्हटलेला आहे तो कशा पद्धतीने कार्यान्वित होतो आणि त्याचं कन्क्लुजन काय येऊ शकतं त्या अनुषंगाने आज आपण या तिसऱ्या न्यू क्लासिकल सिस्टम याच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत. याच युनिटच्या अनुषंगाने जर आपण सुरुवातीला पाहिलं तर IS आणि LM मॉडेल याचा ॲनालिसिस करताना एकूण मागणी आणि पुरवठा हा देखील विचारात घ्यावा लागतो कारण अर्थव्यवस्थेमध्ये असणारा लिक्विडिटीच्या अनुषंगाने रोखतेच्या अनुषंगाने याचा विचार करता पैशाच्या तो पैशाच्या प्रवाहात असणारा किंवा मनी मार्केट आपण म्हणतो पैसा बाजार वित्तीय बाजार आणि दुसऱ्या बाजूला गुड्स मार्केट किंवा वस्तू बाजार आपण म्हणूया वस्तू बाजार आणि पैसा बाजार हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध असणारे दिसून येतात. ज्यावेळेला वस्तू महाग होतात म्हणजे वस्तूचं मूल्य वाढतं त्यावेळेला पैशाचं मूल्य हे कमी झालेलं असतं किंवा घटलेलं असतं. पण ज्या वेळेला वस्तूचं मूल्य जशा पद्धतीने बदलत जाईल त्या अनुषंगाने जर पैशाचं मूल्य वाढलेलं असेल तर त्या ठिकाणी वस्तू महाग झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे दोघातला विरोधाभास आहे आणि त्यांचं संतुलन किंवा इक्विलिब्रियम कशा पद्धतीने साधता येऊ शकतं या अनुषंगाने युनिट 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. याचे उद्दिष्ट जे आहेत ते निश्चितपणे याच संदर्भातले आहेत. एका बाजूला वस्तू बाजार आहे आणि पैसा बाजार आहे. वस्तू बाजार आणि पैसा बाजार हे एकाच वेळेला समतोल अवस्थेत किंवा समतोलात्मक वर्णन कशा पद्धतीने करता येऊ शकतं जेणेकरून अर्थव्यवस्थेला वस्तू बाजाराशी संबंधित आणि पैसा बाजाराशी संबंधित असणारी एकूण स्थिती जी आहे ती दिसून येऊ शकते. त्याचबरोबर वस्तू बाजार हा कशा पद्धतीने कार्यान्वित होऊ शकतो त्याची कार्यप्रणालीला पैसा बाजार हा कारणीभूत असतो आणि पैसा बाजाराला देखील वस्तूची असणारी स्थिती या ठिकाणी कारणीभूत ठरू शकते. या दोन्हीतलं समायोजन कशा पद्धतीने करता येऊ शकेल या अनुषंगाने किंवा या उद्दिष्टाने वस्तू बाजार आणि पैसा बाजाराचे एकाच वेळेला समतोल हा IS आणि LM मध्ये या मॉडेलच्या अंतर्गत न्यू क्लासिकल मध्ये समतोल साध्य झालेला दिसतो. समतोल उत्पादन आणि व्याजदरामध्ये समायोजन प्रक्रिया स्पष्ट करणे. समतोल उत्पादन आणि व्याजदर कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा किती प्रमाणात असू शकतो. समतोल उत्पादनामध्ये व्याजदराने प्रभावित होऊन किंवा त्या अनुषंगाने प्रभाव वाढल्यानंतर आपण म्हणूया कशा पद्धतीने कार्यान्वित होऊ शकतो. उत्पादन किती प्रमाणात वाढेल. जसं उत्पादन वाढण्यासाठी भांडवलाची गुंतवणूक किंवा भांडवली गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणावर असते आणि त्या अनुषंगाने इंटरेस्ट रेट मार्केटमधले काय आहे इतर व्याजाचे दर ज्या वेळेला बदलतील किंवा व्याजदर तशा पद्धतीचे असतील त्याच वेळेला त्याचे फायदे हे निश्चित झालेले दिसतील. मग व्याजदरामध्ये समायोजन प्रक्रिया ही स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने आहे. IS आणि LM मधील शास्त्रीय आणि केन्सियन झोन मधील फरक जो आहे तो वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येईल किंवा त्या अनुषंगाने शास्त्रीय आणि केन्सियन झोन मधील फरक हा सुस्पष्टपणे होऊ शकतो. त्यामुळे या युनिटच्या अनुषंगाने आपल्याला वस्तू बाजार पैसा बाजार याची समतोल बघायचा आहे. त्याचबरोबर उत्पादन आणि व्याजाचे दर याच्यामधला देखील समतोल किंवा समायोजन प्रक्रिया ही कशा पद्धतीने असू शकते आणि IS आणि LM वक्रामधील शास्त्रीय किंवा केन्सियन झोन मधील जो फरक आहे
तो किती प्रमाणात फरक आहे त्याचा एक अंदाज या अनुषंगाने आपल्याला या उद्दिष्टांमध्ये पाहायला मिळेल. या इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने आयएस आणि एलएम वक्र जो आहे तो जे बिंदू किंवा कोणत्या बिंदूवर त्याचं समायोजन होऊ शकतं ते दर्शवण्याचं काम हा ई बिंदू करत असतो. त्यामुळे वस्तूच्या बाजारपेठेत समतोल साधण्याचं काम जे आहे ते युनिट 2च्या अनुषंगाने पाठीमागे आपण पाहिलेलं आहे. पैसा बाजाराच्या अनुषंगाने देखील आपण 1च्या अनुषंगाने पाहिलेलं आहे. त्यामुळे एलएम वक्र हा प्राप्त केले किंवा जे पैसा बाजारामधील समतोल दर्शवते त्याचबरोबर दोन्ही बाजारामध्ये एकाच वेळेला समतोल आणणे आयएस आणि एलएम वक्र हा यांच्या परस्पर संवादावर हा चर्चा करतो किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले दिसून येतात. या वक्रामधील बदल आणि असंतुलन अस्तित्वात असल्यास समायोजन प्रक्रिया ही साध्य केली जाते किंवा समायोजन त्या ठिकाणी घडून येतात. युनिट 1 मध्ये या ठिकाणी किंवा त्याच्या अंदाजाने आपण म्हणूया आयएस वक्र हा कार्यान्वित होत असतो आणि आयएस प्रमाणेच एलएम वक्र देखील युनिट 2 मध्ये झालेला दिसून येतो. म्हणजे ज्या बिंदूवर किंवा कोणत्या बिंदूवर त्या ठिकाणी समतोल साधता येतो वस्तूच्या बाजारपेठेत तो बदल घडून येतो त्या अनुषंगाने आपल्याला काही बाबी या सुस्पष्ट दिसून येतील. त्यामुळे एलएम वक्र प्राप्त केले जे पैसा बाजारामधील समतोल दर्शवते त्याचबरोबर दोन्ही बाजारामध्ये एकाच वेळी समतोल आणणे किंवा आयएस आणि एलएम वक्र यांच्या परस्पर संवादावर त्या ठिकाणी चर्चा करून आणि या वक्रामधील बदल आणि असंतुलन हे देखील अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणचं होणारा समायोजन हे तशा पद्धतीने घडून येतं. ज्या पद्धतीने आपण युनिटच्या अनुषंगाने 3 मध्ये बघतोय की वस्तू बाजार आणि पैसा बाजार याच्यामधील एकाच वेळेला होणारं समायोजन किंवा संतुलन हे वर्णनात्मक आपल्याला माहिती त्याची निश्चितपणे घेता येऊ शकते. त्या अनुषंगाने माहिती आपल्याला मिळू शकेल. त्याचबरोबर उत्पादन आणि व्याजदरामध्ये असणारं समायोजन हे देखील आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तसंच आयएस आणि एलएम मधला असणारा जो काही बदल आपण म्हणूया किंवा केन्सियस झोन मधील असणारा फरक आहे तो आपल्याला किती आहे कशा पद्धतीचा आहे तो आपल्याला याच्यात दिसतोय. तशा अनुषंगानं या ठिकाणी 1-2 मध्ये जो युनिट सी मध्ये आपल्याला शिकायला मिळालं तेच युनिट 3च्या अनुषंगाने आयएस आणि एलएम मध्ये वक्र यांच्या परस्पर संवादावर चर्चा करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचं ठरेल. या वक्रामधील बदल आणि असंतुलन हे अस्तित्वात असल्यास समायोजन प्रक्रिया ही चालत असते किंवा समायोजन हे घडून आलेले दिसून येते. त्यामुळे या समायोजन प्रक्रियेमध्ये आयएसचं किंवा इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगच्या अनुषंगाने असेल लिक्विडिटी ऑफ मनीच्या अनुषंगाने असेल तो वक्र कशा पद्धतीनं कार्यान्वित होतो किंवा संतुलन त्याच्यात ज्या अगोदरचं असंतुलन असतं असंतुलनाच्या स्थितीत नंतर संतुलनाकडे जातो किंवा जास्त आपण वाढवलं एखादा घटक एलएमचं जर वक्र वाढत गेला तर त्या अनुषंगाने आयएस हा त्या तुलनेत वाढेलच असं होतं. त्यामुळे काही ठराविक स्थितीत याच्यात झालेले बदल हे आपल्याला प्रामुख्याने आयएस आणि एलएमच्या अनुषंगाने त्याची समतोल पातळी किंवा इक्विलिब्रियम आपण एन या ठिकाणी प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं दर्शवलेलं दिसून येतं. त्यामुळे या वक्रामधील बदल आणि असंतुलन अस्तित्वात असल्यास समायोजन प्रक्रिया ही सुस्पष्ट होऊ शकते किंवा त्या अनुषंगाने तशी दिसून येईल. त्याच अनुषंगाने युनिट 1 मध्ये या ठिकाणी असणारा बिंदू किंवा त्या संदर्भातली असणारी स्थिती ही आपल्याला अनुभवायला येईल. एकाच वेळी समतोल किंवा वस्तू बाजारपेठात आणि पैशाच्या बाजारपेठात एकाच वेळी समतोल राखण्यासाठी तेथे व्याजदर आणि उत्पन्न पातळी यांचे एकच संयोजन असणे हे आवश्यक आहे. जे त्या ठिकाणी समाधानी किंवा त्या अनुषंगाने समाधानाची पातळी ही गाठता येणे शक्य असते किंवा गाठली जाते त्या एकाच वेळी वस्तू आणि चलन बाजारात समतोल किंवा आयएस आणि एलएम वक्र हा सुपर इम्पोज केला जातो किंवा त्या ठिकाणी त्याला स्थितीत अशा बदल झालेला आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे उत्पादन स्तर हा वाय अक्षावर किंवा वाय ला म्हटलं जातं. त्याचबरोबर एक्स अक्षावर आणि व्याजदर आय च्या अनुषंगाने इंटरेस्ट रेट त्याचा जो असेल तो आणि वाय अक्षावर असे आढळलेले आहे की बिंदू E1 वर वस्तूचे बाजार आणि पैशाचा बाजार हा स्पष्ट होतो किंवा त्या ठिकाणी समतोल झालेला दिसून येतो. E1 ही जेव्हा पातळी आहे त्या ठिकाणी समतोल प्रस्थापित केलेला आपल्याला अनुभवायला येतो. त्यामुळे समतोल पातळी वरती असणारं समायोजन आयएस आणि एलएमचं हे सुपर इम्पोज केलं जातं किंवा त्या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं. त्या अनुषंगाने वाय प्रक्रिया किंवा वायच्या अनुषंगाने बदल झालेले दिसतात. व्याजाचा समतोल दर हा 1च्या अनुषंगाने किंवा I1 आहे आणि उत्पन्नाचा समतोल स्तर आणि उत्पादन Y1 आहे.
या ठिकाणी किंमत पातळी जर स्थिर असल्याचं गृहीत धरलेलं आहे, कारण प्राइस लेवल जशा पद्धतीने बदलत जाईल तशा पद्धतीने मार्केटमध्ये असणारा चलनी प्रवाह असो किंवा वस्तू प्रवाह असो, या दोन्ही प्रवाहामध्ये त्या अनुषंगाने बदल झालेला आपल्याला दिसून येतील किंवा बदलत्या स्थितीत ही बदल अनुभवायला येतात. त्यामुळे व्याजाचा समतोल दर हा किती प्रमाणात आहे, कशा पद्धतीचा आहे, तो उत्पन्नाचा समतोल स्तर कशा अनुषंगाने गाठता येऊ शकतो, किती प्रमाणात तो बदलू शकतो, या अनुषंगाने देखील या ठिकाणची किंमत पातळी ही महत्त्वाची असते. किंवा त्याचा अर्थ हा सगळं घेण्याच्या अनुषंगाने किंवा काही कंपन्या ही कितीही रक्कम पुरवण्यास तयार आहेत किंवा त्या किमतीत वस्तू आणि सेवा याच्या अनुषंगाने इव्हन या ठिकाणचा जो अर्थव्यवस्थेला दोन्ही कडून समतोल पातळी ती गाठता येणं शक्य असते. त्यामुळे वस्तू आणि चलन बाजार याचा समतोल गाठण्याच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं ठरू शकतं किंवा वस्तू बाजार त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याच अनुषंगाने जी डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये सांगितलेलं आहे हा IS किंवा E1 या ठिकाणी झालेला समतोल दिसून येतो. I1 पासून Y1 पर्यंत चा आउटपुटच्या अनुषंगाने आणि इंटरेस्ट रेटच्या अनुषंगाने दर्शवलेले जे काही वक्र आहेत त्या याच्यावरती LM वक्र आणि IS वक्र हा समतोल बिंदू किंवा समतोल पातळी E1 या ठिकाणी गाठतोय. त्यामुळे त्याला म्हटले सिमल्टेनियस इक्विलिब्रियम इन गुड्स अँड मनी मार्केट. या गुड्स अँड मनी मार्केटमध्ये किंवा त्यात असणारा वस्तू बाजार आणि पैशाचा बाजार या अनुषंगाने या ठिकाणी इंटरेस्ट रेट आहे त्या अनुषंगाने त्याच्यातून मिळणारा आउटपुट हे देखील दर्शवलेलं आहे. त्यामुळं OI आणि OX किंवा OI आणि OI या ठिकाणी OY असणारा अक्ष या अक्षरेषावरती हे समतोल झालेलं आपल्याला E1 चा ठिकाण दिसून येतो. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण झालेले दिसून येतो किंवा 90 अंशाचा कोन आहे. वास्तविक पाहता याच्यातला समतोल बिंदू हा वेगळाही असू शकतो, परंतु ज्या ठिकाणी LM म्हणजे लिक्विडिटी मनी म्हणूया आपण IS हे त्या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगच्या अनुषंगाने किंवा इंटरेस्ट रेट आणि सेव्हिंग जे आहे ती कशा पद्धतीने आहे त्या अनुषंगाने इंटरेस्ट रेटच्या अनुषंगाने जो झालेला बदल किंवा व्याजाचे दर जर बदलले तर त्या अनुषंगाने असणारी पैशाची मागणी ही बदललेली असते. वस्तूच्या मागणीमध्ये तशा पद्धतीने बदल होतात. कोणती मागणी कोणत्या स्थितीत बदलू शकेल, म्हणजे या ठिकाणी मोबदला जर पैशाच्या स्वरूपात रोख पैसे मागून जर खरेदी वाढणार असेल तर त्या ठिकाणी लिक्विडिटीला प्राधान्य दिलं जातं, कारण विशिष्ट प्रकारच्या हेतून त्या ठिकाणी मागणी ही जास्त करून फायदा घेता येतो किंवा प्रॉफिट तशा पद्धतीने मिळवता येतं. परंतु वस्तू बाजारात जर प्रॉफिट असेल तर या ठिकाणी इंटरेस्ट रेट हा कमी असतानाच वस्तू बाजाराला मागणी येऊ शकते, वस्तूची मागणी ही मोठ्या प्रमाणावर केली जाऊ शकते. त्यामुळं इंटरेस्ट रेट जो आहे तो कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे तो आपल्याला पाहावा लागेल. या ठिकाणी IS वक्रमध्ये काही शिफ्ट झालेला भाग म्हणतो आपण. अशा परिस्थितीचे वर्णन करतो की जेथे IS वक्र हा उजवीकडे सरकतो, त्याच अनुषंगाने बदल किंवा झाल्यास अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा विचार त्या अनुषंगाने करावा लागेल. त्याचबरोबर IS वक्रमध्ये असणारी स्थित्यंतर किंवा अशा परिस्थितीचे वर्णन करतो की जेथे IS वक्र हा उजवीकडे सरकतो, त्याचबरोबर बदल झाल्यास अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा विचार देखील त्या अनुषंगाने केलेला दिसून येतो. या IS आणि LM वक्रामध्ये त्या शिफ्टिंग किंवा स्थित्यंतर होत असताना डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे IS1 आणि IS2 या ठिकाणाहून डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला विचलन किंवा स्थलांतर झालेलं दिसून येतं. या अनुषंगाने अशा परिस्थितीचे वर्णन करतो की जेथे IS वक्र हा उजवीकडे सरकतो, त्या चलात बदल झाल्यास अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतील, म्हणजेच अर्थव्यवस्थेत असणारा इंटरेस्ट रेट आपण म्हणूया, व्याजाचा दर आणि सेव्हिंग त्या अनुषंगाने बदललेलं दिसेल. म्हणजे त्या ठिकाणी इन फिगर 3.2 वी डिस्क्राईब अ सिच्युएशन वेअर द IS कर्व शिफ्ट्स टू द राईट साईड. म्हणजे हा डाव्या बाजूला आपण उजव्या बाजूला जो आहे तो वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. म्हणजेच E1 वरून E2 या ठिकाणी समतोल प्रस्थापित झालेला आपल्याला दिसून येतो. E2 या ठिकाणचा समतोल हा जास्तीचं समाधान देणारा वक्र जो आहे तो दिसून येतो. ISच्या अनुषंगाने हा शिफ्ट इन द IS कर्व हा जो कर्व आहे तो शिफ्ट कुठे झालेला आहे, राईट साईडला, म्हणजे उजव्या साईडला कर्व जो आहे तो सरकलेला आहे किंवा वरच्या बाजूला
जास्त समाधान देणारा दिसून येतो. E2 या ठिकाणी समतोल झालेला आहे. जो पूर्वीचा समतोल E1 या ठिकाणी होता तो I1 पासून किंवा I1 आणि Y1 या ठिकाणचा E1 हा समतोल दर्शवतो. तशा पद्धतीनं I2 आणि Y2 या अनुषंगाने E2 या ठिकाणी किंवा जास्तीचं समाधान दर्शवलेलं दिसून येतो. त्यामुळे तो राईट साईडला त्या ठिकाणी सरकलेला किंवा उजवीकडे तो स्थानांतरित झालेला आपल्याला दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने जसं आयस वक्रचा स्थानांतरित झालेला आहे तसाच तो LM वक्र देखील स्थानांतरित होऊ शकतो. बाजारपेठेतली विशिष्ट परिस्थिती कशा पद्धतीची आहे, त्यातले होणारे बदल कशा पद्धतीचे आहे याचा विचार त्या अनुषंगाने होणं हे महत्त्वाचं असू शकतं किंवा त्या पद्धतीनं त्याच्यातले होणारे बदल हे सुस्पष्टपणे आपल्याला दिसून येऊ शकतात. त्यामुळं आकृतीच्या अनुषंगाने जशा पद्धतीने इथं म्हटले E1 या ठिकाणचा समतोल आहे, इक्विलिब्रियम आहे, त्याच अनुषंगाने LM आणि IS वक्र जे आहेत ते देखील आपलं स्थानांतरण करताना किंवा IS चा जो राईट साईडचा शिफ्टिंग आहे तशाच पद्धतीने LM देखील लेफ्ट साईडला स्थानांतरित झालेलं दिसतं. त्यामुळे जास्तीचं समाधान हे मिळालेलं दिसेल. तसं IS हा राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला स्थानांतरित त्याचं झालेलं आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आता पाहिलं की हे समाधान किंवा समतोल बिंदू जो आहे तो I1 Y2 अशा पद्धतीचं समायोजन होऊन E2 या ठिकाणी समतोल झालेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आकृतीच्या अनुषंगाने किंवा अशा परिस्थितीचं वर्णन होतो की जेथे IS वक्र हा उजवीकडे सरकतो. याच चलाच्या किंवा त्या घटकाच्या अनुषंगाने बदल झाल्यास अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा विचार त्या अनुषंगाने केलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या LM वक्रामध्ये शिफ्ट होत असताना किंवा अशा परिस्थितीचे वर्णन करतो जेथे LM वक्र हा उजवीकडे सरकतो. चल असा बदल झाल्यास अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा विचार त्या अनुषंगाने केला जातो. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा हा वाढला आहे असे गृहीत धरून परिणामी LM वक्र किंवा LM1 वरून उजवीकडे समांतर किंवा स्थानांतरण शिफ्ट झालेलं आपल्याला दिसून येतो. याच LMच्या अनुषंगाने किंवा LM मध्ये झालेल्या बदलाच्या अनुषंगाने LM वक्र हा LM1 वरून उजवीकडे स्थानांतरित होईल आणि या LM1च्या अनुषंगानेच इतर एकक सुद्धा पाहणं हे अगत्याचं ठरेल किंवा त्या अनुषंगाने महत्त्वाचं असू शकतं. या LM वक्रात झालेले बदल हे किती प्रमाणात किंवा कशा पद्धतीचे असू शकतील त्या दृष्टीने जर विचार केला तर अशा परिस्थितीचे वर्णन किंवा अशा ठिकाणाचं वर्णन जे आहे ते केलेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. या वक्राच्या अनुषंगाने झालेले बदल हे किती प्रमाणात येतील तर काही ठराविक प्रमाणामध्ये LM कडून LM1 कडे वक्र स्थानांतरित होतो. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा जर वाढला, लिक्विडिटी जास्त असेल असे गृहीत धरल्यास परिणामी LM वक्र मध्ये LM वरून उजवीकडे समांतर स्थितीत शिफ्ट होईल. LM2 किंवा एकक 13 पहा आणि परिणामी समतोल E1 ते E2 मध्ये समतोल झालेला दिसेल. तशा पद्धतीने बदल होईल. अशा परिस्थितीचे वर्णन करतो की जेथे LM वक्र हा उजवीकडे सरकतो त्याचं चलन किंवा चलन बाजारामध्ये किती अस्तित्वात येईल, थोडं जास्ती प्रमाणात लिक्विडिटी जी आहे ती वाढलायला जर मदत झाली तर अर्थव्यवस्थेतली मागणी ही त्या त्या वस्तूंची वाढलेला आपल्याला दिसते किंवा लोकांकडचा जो चलनी पैसा आहे तो प्रवाह जो आहे तो जास्त प्रमाणात साठा वाढलेला दिसून येतो. कारण इंटरेस्ट रेट तुलनात्मकरित्या कमी झालेले असतात आणि इंटरेस्ट रेट जर कमी झाले, गुंतवणुकीचे दर, व्याजाचे दर जर घटलेले असतील तर याच्यावरती भर हा निश्चितपणे दिलेला असतो. त्यामुळं त्याच्यात किती परिणाम होऊ शकतील, किती प्रमाणात बदल होऊ शकतील या अनुषंगाने देखील आपल्याला काही बाबी या माहिती असणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीचे वर्णन होतो की जेथे LM वक्र हा उजवीकडे सरकतो. चल असा बदल झाल्यास अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा विचार करावा लागेल किंवा अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा हा वाढला आहे असे गृहीत धरून परिणामी LM वक्र मध्ये LM1 वरून उजवीकडील समांतर स्थिती किंवा LM2 वक्र हा एकक किंवा 13 पहा त्या अनुषंगाने समतोल बिंदू E1 E2 मध्ये बदल झालेला दिसतो किंवा तशा बदल स्थितीत स्थानांतर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याच अनुषंगाने LM वक्र आणि IS वक्र जशा पद्धतीने IS वक्रात बदल झाला तशा पद्धतीने LM वक्र सुद्धा जो लेफ्ट साईडला आपण म्हणूया वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला दिसून येऊ शकतो. या ठिकाणी डायग्रामच्या अनुषंगाने
आउटपुट पातळी जी आहे ती कशा पद्धतीने आहे, किंवा आउटपुट पातळीमधील असताना व्याजदर हा I1 वर I2 पर्यंत कमी होतो. I1 ते I2 पर्यंत त्यात बदल होईल, किंवा मी त्या ठिकाणी किंमत पातळी म्हणजे उत्पन्न पातळीच्या पद्धतीने बदल होतो. तशा पद्धतीने किंमत पातळी ही स्थिर असल्याचे जरी गृहीत धरल्यामुळं पैशाच्या पुरवठ्यात वाढ परिणामी होतो. त्याचबरोबर वास्तविक शिल्लक पुरवठ्यात वाढ होते, ज्याचा परिणाम म्हणून व्याजदरात ही घट किंवा व्याजदरात घट झाल्यामुळे गुंतवणुकीच्या पातळीत वाढ होते. अर्थव्यवस्था ज्याचा परिणाम म्हणून उत्पादन पातळी ही वाढली आहे, किंवा उत्पादन पातळी तशा पद्धतीने वाढते. त्याचा वाढत्या स्थितीच्या अनुषंगाने किंवा वाढत असणारी उत्पादन पातळी ही आउटपुटच्या अनुषंगाने तशा पद्धतीने बदललेली आहे. किंमत पातळी स्थिर असल्याचे गृहीत धरलेलं आहे, किंवा पैशाच्या पुरवठ्यात वाढ झालेला आहे, परिणामी त्याचं एकूणच स्थित्यंतर बदललेले आपल्याला पाहायला मिळतील. वास्तविक दर जो आहे म्हणजे चालू किमतीच्या अनुषंगाने आपण म्हणूया, इतर परिस्थिती स्थिर असतानाचा वास्तविक स्थितीत असणारा शिल्लक दर त्याचा पुरवठा वाढ ही ज्याचा परिणाम म्हणून एक व्याजदरात घट झालेली दिसते, किंवा व्याजदरात घट झाल्यामुळे गुंतवणुकीच्या पातळीत वाढ होत असते. निश्चितपणे व्याजदर पैशाच्या संदर्भातील असणारे किंवा भांडवली गुंतवणुकीच्या अनुषंगाने असणारे व्याजदर जर कमी झाले तर त्या अनुषंगाने तिथली गुंतवणुकीच्या पातळीत ही वाढ झालेली दिसते, किंवा व्याजदराच्या ऐवजी एखाद्या वस्तूच्या उत्पादनाच्या अनुषंगाने जास्तीचा नफा प्रॉफिट आपल्याला मिळवता येऊ शकतो. त्यामुळे या प्रॉफिटच्या अनुषंगाने विचार करता पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते, परिणामी वास्तविक शिल्लक पुरवठ्यात ही वाढ घडून आलेली दिसते. परिणामी म्हणून व्याजदरात घट आणि व्याजदरात घट झाल्यामुळे गुंतवणुकीच्या पातळीत वाढ होते. अर्थव्यवस्था ज्याचा परिणाम म्हणून उत्पादन पातळी वाढली आहे, किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात, किंवा गुंतवणुकीच्या अनुषंगाने त्याच्यात होणार स्थित्यंतर हे देखील आपल्याला दिसून येतील. आउटपुट पातळी असताना व्याजदर 1 वरून I1 वरून I2 पर्यंत कमी होतो, आणि जसा इंटरेस्ट रेट किंवा व्याजाचा दर कमी होईल त्याच अनुषंगाने I1 त्या I2 पर्यंत याची उत्पन्नाची पातळी जी आहे ती वाढत जाते. त्यामुळे किंमत पातळी स्थिर असलेली जरी गृहीत धरलं तरी देखील पुरवठ्याच्या अनुषंगाने पुरवठ्यात वाढ होताना त्याचा परिणाम दिसतो. त्यामुळे शिल्लक पुरवठा जो आहे तो देखील वाढतो, ज्याचा परिणाम हा व्याजदरावरती किंवा व्याजदर घटनेवरती होत असतो. आणि व्याजदर घट झाल्यामुळं गुंतवणुकीच्या पातळीत वाढ होते. अर्थव्यवस्था ज्यांचा परिणाम म्हणून उत्पादन पातळी ही वाढलेली दिसते, किंवा तशा पद्धतीने उत्पादन पातळीत वाढ झालेली आपल्याला अनुभवायला मिळत असते. या ठिकाणी LM1 आणि LM2 याच्यातलं असणारं स्थानांतरण E1 वरून E2 पर्यंत झालेलं दिसून येतो. म्हणजेच शिफ्ट इन द LM कर्व. LM कर्व हा इन्कम अँड आउटपुट लेवलच्या किंवा इंटरेस्ट रेटच्या अनुषंगाने तो स्थानांतरित झालेला दिसतो E1 पासून E2 पर्यंत. म्हणजे डावीकडून उजवीकडे आपण जे म्हणतो ते स्थानांतरण वरच्या बाजूला न होता खालच्या बाजूला या ठिकाणी स्थानांतरित झालेलं दिसून येतं. त्या अनुषंगाने शिफ्ट झालेला कर्व हा उजव्या साईडला आहे, परंतु उजव्या साईडला होताना तो खालच्या साईडला स्थानांतरित झालेला आहे. त्या अनुषंगाने IS वक्र जो आपण अगोदरच्या याच्यामध्ये पाहिलं तो IS वक्र हा वरच्या बाजूला स्थानांतरित होतो, म्हणजे त्याच्या IS ची समांतर पातळी आहे. परंतु या ठिकाणी LMचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ही समांतर पातळी आहे, परंतु त्या अनुषंगाने E1 वरून E2 पर्यंत म्हणजे त्या ठिकाणी कमी समाधान पातळी ही दर्शवलेली दिसते, किंवा LM ही खालच्या साईडला स्थानांतरित झालेला कर्व किंवा वक्र आलेला आपण पाहतोय. त्या अनुषंगाने इंटरेस्ट रेट किंवा इन्कम आणि आउटपुटच्या अनुषंगाने कसे बदल होते ते दर्शवलेलं आहे. समतोल पातळीच्या अनुषंगाने किंवा त्यात होणारे समतोल बदल जे आहे ते किती प्रमाणात किंवा कशा पद्धतीने होतील, त्या समतोल आणि समायोजन प्रक्रिया ही मागील विभागात आपण अभ्यासलेले आहे. समतोल उत्पादन आणि व्याजदर हा विशिष्ट प्रकारे आहे, किंवा IS आणि LM वक्राच्या छेदनबिंदूवर जाणवेल, किंवा त्या अनुषंगाने या विभागात त्याच्या संदर्भातील माहिती घेतलेली आहे. बाजाराचा समतोल परत येण्याची प्रवृत्ती आहे. अर्थव्यवस्था IS आणि LM वक्राच्या बाहेर आहे, किंवा जेव्हा समतोल नसतो अशा अर्थव्यवस्थेची स्थिती या ठिकाणी IS आणि LMची दर्शवलेली आहे. या वक्राच्या बाह्य स्थितीत किंवा IS आणि LM वक्राच्या
छेदनबिंदूवर जाणवलेला आहे किंवा या विभागात बाजाराचा समतोल हा परत येण्याची प्रवृत्ती आहे किंवा त्याच अनुषंगाने आयएस आणि एलएम वक्र हा दर्शवलेला आहे. अर्थव्यवस्थेत समायोजन प्रक्रिया होते आणि अर्थव्यवस्था ही नवीन समतोल बिंदूकडे हे स्थानांतरित झालेलं आपल्या दिसून येते. म्हणजे समतोल आणि समायोजन प्रक्रिया याचा ज्यावेळेला आपण स्वतंत्र विचार करू त्याच अनुषंगाने या ठिकाणचा एलएम वक्र जो आहे तो एलएम टू कडे एलएम वन कडून एलएम टू कडे स्थानांतरित आहे आणि आयएस वन हा जो काही वक्र आहे आयएसचा वक्र जो आहे तो E1 वरून E2 पर्यंत वाढलेला आपल्याला दिसून येतो किंवा तसा बदल झालेला दिसून येतो. त्याच अनुषंगाने आयएस वक्र आणि आयएस वन आणि आयएस टू या अनुषंगाने एलएम वक्र या ठिकाणचा समतोल बिंदू जो आहे तो इक्विलिब्रियम E1 च्या ऐवजी E2 या ठिकाणी समतोल झालेला दिसून येतो. म्हणजे त्याचं मिळणारं आउटपुट असेल किंवा इन्कम आउटपुट आपण जो म्हणूया तो Y1 वरून Y2 पर्यंत वाढलेला आहे. म्हणजेच वाय अक्षावर त्याचा उत्पन्न रेशो दाखवलेला आहे आणि OI किंवा इंटरेस्ट रेट व्याजाचे दर जे आहेत ते बदललेले I1 वरून I2 पर्यंत वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजेच OX अक्ष जो आपण नेहमी म्हणत असतो इतर याच्यामधला तशा पद्धतीने याच्यातले उत्पन्नाच्या अनुषंगाने हा वक्र बदललेला दिसतोय. OI अक्षावरती इंटरेस्ट रेट कशा पद्धतीने आहे किंवा इंटरेस्ट रेट व्याजाचे दर जे आहेत ते परिणाम करत त्या बदललेले दिसत आहेत किंवा वाढलेले दिसत आहेत आपल्याला. तशा पद्धतीने इथं एलएम वक्रामध्ये किंवा एलएम टू वक्रामध्ये बदल झालेला दिसून येतो. इन्कम आणि आउटपुट लेवल जे आहे ती त्या अनुषंगाने शिफ्ट इन द एलएम कर्व अशी बदललेली स्थिती अनुभवायला येतो. त्याचबरोबर समतोल आणि समायोजन प्रक्रिया ही मागील विभागात आपण जशी पाहिली त्याच अनुषंगाने याच्यातला समतोल आणि समायोजन ही व्याजदर आहेत किंवा व्याजदराच्या अनुषंगाने किंवा उत्पादन आणि व्याजदर उत्पादनात किती प्रमाणात वाढ होते कशा पद्धतीने वाढ होते आणि इंटरेस्ट रेट किंवा व्याजाचे दर कसे वाढत आहेत त्या अनुषंगाने त्याचा समतोल हा बदललेला दिसेल किंवा आयएस आणि एलएम वक्राच्या छेदनबिंदूच्या बिंदूवर जाणवतो. या विभागात बाजाराचा समतोल परत येण्याची प्रवृत्ती आहे. अर्थव्यवस्था आयएस आणि एलएम वक्राच्या बाहेर आहेत. जेव्हा समतोल नसतो त्याच अनुषंगाने अर्थव्यवस्थेत समायोजन प्रक्रिया ही सुरू होत असते आणि अर्थव्यवस्था नवीन समतोल बिंदूकडे प्रस्थापित होण्याचा मार्ग त्या ठिकाणचा सुकर होत असतो किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी अर्थव्यवस्थेतला आयएस आणि एलएम वक्र हा स्थानांतरित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच पद्धतीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर या ठिकाणी दोन प्रशंसा करून किंवा दोन गुण त्याच्यातले दिसून येतात. जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदर हा वाढलेला असेल. कोणत्याही घटकात आपण पाहतो वस्तू बाजारात देखील तसंच आहे की ज्याची आपण जास्त मागणी करू त्याचे त्या ठिकाणचे व्याजाचे दर किंवा पैशाची मागणी जशी वाढत जाईल लोक जास्त मागणी करतील त्या अनुषंगाने त्याचा व्याजदर वाढलेला असेल. आणि जर आपण मनी मार्केटमध्ये ज्यादा पुरवठा पाहिला तर व्याजदर हे कमी कमी होते. म्हणजे लोकांनी स्वतःकडे पैसे जास्त साठवायला लागले तर बाजारपेठेतले व्याजाचे दर वाढलेले असतात. आणि जर पैसा गुंतवणूक म्हणून त्या ठिकाणी पुरवठा केलेला असेल मनी मार्केटमध्ये जादाचा पुरवठा जर पाहिला तर व्याजाचे दर हे कमी झालेले दिसतात. म्हणजे त्या ठिकाणचा पैसा कशा पद्धतीने पुरवठा केलेला आहे त्या पुरवठ्यावर पैसा जास्त जर सप्लाय झालेला असेल पैशाची मागणी जर जास्त असेल तर त्या अनुषंगाने व्याजदर वाढलेले असतात. परंतु मनी मार्केटमधला असणारा पैशाचा पुरवठा जर जास्त असेल तर त्या प्रमाणात त्या पटीमध्ये पैशाचा जी काही मागणी आपण म्हणूया व्याजदर आहे तो घटलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी मनी मार्केटमध्ये असणारी स्थिती किंवा पैशाचा जास्त पुरवठा ही मागणीत बदल करण्याच्या अनुषंगाने कारणीभूत ठरू शकते. जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदर हा वाढलेला असेल. वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा देखील झालेला आपल्याला दिसून येतो. मालामुळे उत्पादनात ही घट होत असते. त्या अनुषंगाने वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा हा होत असतो. त्याच अनुषंगाने उत्पादनात घट झाल्यामुळे किंवा उत्पादन प्रक्रियेत तशा पद्धतीने जर बदल झाला तर त्या वस्तू बाजारात जास्त मागणीमुळे होणारे उत्पादन वाढते आणि अतिरिक्त पुरवठा जो आहे तो देखील बदललेला दिसून येतो. जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदर वाढेल आणि जर आपण मनी मार्केटमध्ये जादा पुरवठा पाहिला तर त्या अनुषंगाने व्याजदर
हे कमी होईल किंवा वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा देखील अनुभवायला येतो. त्यामुळे मालाच्या उत्पादनात घट होते किंवा किती प्रमाणात घट होईल, कशा पद्धतीने घट होईल ती या ठिकाणी दर्शवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर पैशाची मागणी जास्त असेल किंवा मागणी वाढलेली असेल तर त्या अनुषंगाने किंवा मनी मार्केटमध्ये ज्यादा बदल झालेले दिसेल. या बदलाच्या अनुषंगाने पुरवठा पाहिला तर व्याजदर कमी होईल आणि वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. म्हणजे जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदर वाढेल आणि जर मनी मार्केटमध्ये ज्यादा पुरवठा वाढला तर व्याजदर कमी होईल. म्हणजे व्याजदर हा पैशाच्या पुरवठ्यावर आणि मागणीवरती अवलंबून असलेला दिसून येतो किंवा व्याजदर जशा पद्धतीने बदलते तशा पद्धतीने त्या ठिकाणी पैशाचा पुरवठा आणि मागणी ही देखील बदललेली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याच अनुषंगाने वस्तूच्या बाजारात जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा होतो. मालामुळे उत्पादनात घट होते किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले दिसून येते. आपण या खालील दोन गोष्टींची प्रशंसेच्या अनुषंगाने काही माहिती जर आपण पाहिली तर व्याजदरात जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदर वाढेल आणि जर आपण पैसा बाजारामध्ये जादा पुरवठा पाहिला तर व्याजदर हे कमी होतील किंवा कमी प्रमाणात झालेले दिसतील. त्यामुळे वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा निर्माण होतो. त्याचबरोबर मालामुळे उत्पादनात घट होते आणि या घटीच्याच अनुषंगाने मागणीमध्ये तशा पद्धतीने बदल होतील. नंतरचे संचयन तो ठरवतो किंवा संचयन घडून आलेलं दिसून येतो. कंपन्यांसह त्याची असणारी स्थिती ही बदललेली आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे एलएम वक्र आयएस वक्र जो आहे ओ आय अक्षावरती वाय ओ किंवा ई बिंदूच्या ठिकाणी आय 0 अशा पद्धतीची स्थिती ही बदललेली आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे इंटरेस्ट रेट कशा पद्धतीने आहे, इन्कम आणि आउटपुट आपण किंवा त्या ठिकाणचं इन्कम चांगलं असेल तर इन्कमच्या दृष्टीनं आय एस आणि एल एम वक्र ई बिंदूत समतोल झालेला दिसून येतो. त्याची मागणी कमी किंवा जास्त होणं ही त्या घटकावरती किंवा त्या बाजारपेठेवरती अवलंबून आहे. परंतु व्याजाचे दर जशा पद्धतीने बदलतील त्याच अनुषंगाने उत्पन्न आणि आउटपुट जे आहे ते निश्चितपणे बदलणार आहे किंवा बदललेलं आपल्याला दिसून येतं. कोणताही यादृच्छिक बिंदू हा जी घेऊन हे पैशाची जास्त मागणी दर्शवते आणि वस्तूचा जादा पुरवठा हा देखील दर्शवलेला असतो. त्यामुळे बिंदू जी वरून दिलेले बाण किंवा त्या अनुषंगाने असणारा कर्व जो आहे तो दिशा निर्दिष्टित करतात की जे समायोजन होते पैशाची जास्त मागणी आणि व्याजदरास कारणीभूत ठरेल. त्याच पैशासाठी मालमत्ता विकल्या जातात आणि मालमत्तेची किंमत ही कमी होते. वरच्या दिशेने निर्देशित करणारा बाण हा वाढत्या व्याजदराचे प्रतिनिधित्व करतो. मालाचा जादा पुरवठा अनैच्छिक संचय ठरतो. त्यामुळे कंपन्या आउटपुट कमी करू लागतात. डावीकडे निर्देश करणारा बाण घसरत जाणारे आउटपुट हा दर्शवित असतो किंवा अंक एफ एच आणि के हे असंतुलनाचे बिंदू आहेत जेथे समायोजन होते आणि शेवटी अर्थव्यवस्था ही ई वर पोहोचते किंवा समतोल हा बिंदू जरी एकाच या दोन बाजारामध्ये असंतुलन दिसून येतो त्या अनुषंगाने कोणताही यादृच्छिक बिंदू हा जी घेऊन किंवा त्या अनुषंगाने असणारी पैशाची मागणी पैशा संदर्भात असणारा जी वर दिलेला बाण किंवा त्या अनुषंगाने आपण म्हटलं की या ठिकाणचा वक्र रेषा जी आहे ती कशा पद्धतीने कार्य करते, कशा पद्धतीने कार्यान्वित होते हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. पैशासाठी मालमत्ता विकल्या जातात आणि मालमत्तेची किंमत ही कमी होते. म्हणजे पैशाची गरज ज्या वेळेला असते त्यावेळेला आपण पाहतो की गोल्ड विकणं, मग मालमत्तेमध्ये प्रॉपर्टी मग जमीन असेल घर असेल ते विकलं जातं आणि या पैशाची गरज भागवली जाते किंवा गरज पूर्ण केली जाते. समोरच्याची मालमत्तेची किंमत ही त्यामुळं कमी होत असते. कारण जेवढी किंमत कदाचित घेताना जी होती तेवढीच किंमत कालांतराने राहते किंवा कालांतराने कदाचित वाढलेली असते. पण वाढत्या किमतीनुसार जरी वस्तू खरेदी केल्या तरी पण त्या मालमत्तेसाठी वस्तू ज्या वेळेला विकल्या जातात त्यावेळेला त्याची येणारी किंमत ही बाजारभावाच्या अनुषंगाने त्या ठिकाणची जी काही वास्तविक किंमत असेल ती दिली जाईल. परंतु वाढत्या किमतीच्या अनुषंगाने होणारे बदल हे त्या प्रमाणात किंवा तितक्या स्वरूपात ही वाढलेली नसतील.
वरच्या दिशेने निर्देशित करता किंवा करणारा बाण हा वाढत्या व्याजदराचे प्रतिनिधित्व करतो. मालाचा जादा पुरवठा अनिश्चित संचय करतो, त्यामुळे कंपन्या आउटपुट कमी करू लागतात. डावीकडे निर्देश करणारा बाण हा घसरत जाणारे आउटपुट आहे किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले दिसतात. अंक एफ, एच आणि के हे असंतुलनाचे बिंदू आहेत, जेथे समायोजन होते आणि शेवटी अर्थव्यवस्था ई वर पोहोचते. समतोल बिंदू जरी एकच या दोन बाजारामध्ये असंतुलन दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने हे असंतुलन किंवा समतोल पातळीत हे बदललेले दिसते. त्यामुळे कोणताही यादृच्छिक बिंदू हा जी देऊ इच्छितो किंवा त्या अनुषंगाने होणारी पैशाची जास्त मागणी ही दर्शवतो आणि वस्तूचा जादा पुरवठा किंवा बिंदू जी वर दिलेले बाण हे दर्शवित असतो किंवा तशा पद्धतीने दिशा दर्शक झालेला दिसून येतो. दिशा निर्दिष्टित करतात जे समायोजन होते ते पैशाची जास्त मागणी व्याजदरास कारणीभूत ठरेल आणि पैशासाठी मालमत्ता हे विकले जातात किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे देखील जास्त प्रमाणात अनुभवायला येतील. मालमत्तेची किंमत ही कमी होते. वरच्या दिशेने निर्देशित करणारा बाण हा वाढत्या व्याजदराचे प्रतिनिधित्व करतो. मालमत्तेचा जादा पुरवठा अनिश्चित संचय हा ठरत असतो किंवा त्यामुळे कंपन्या आउटपुट कमी करू लागतात आणि डावीकडे निर्देश करणारा जो बिंदू आहे तो करणारा बाण हा घसरत जाणारे किंवा आउटपुट दर्शवतो. अंक एफ, एच आणि के हे असंतुलनाचे बिंदू आहेत, जेथे समायोजन होते आणि शेवटी अर्थव्यवस्था ई वर पोहोचते. त्याच अनुषंगाने समतोल बिंदू जरी एकच या दोन बाजारामध्ये असंतुलन गाठत असेल तरी देखील ते असंतुलन कोणत्या स्थितीपर्यंत जाते, किती प्रमाणात जाऊ शकते, त्या अनुषंगाने काही माहिती ही दिलेली दिसून येते. म्हणजे पैशासाठी मालमत्ता विकल्या जातात हे निश्चित असलं तरी मालमत्तेची किंमत कमी होणं हे त्या मालमत्तेच्या दृष्टीनं किंवा त्या ओनरच्या दृष्टीनं आपण म्हणूया महागाईचं ठरेल किंवा हानिकारक ठरू शकतं. त्यामुळं प्राइस इन्क्रीज होणं हे अपेक्षित असतं, परंतु जशा पद्धतीने नीड आपण म्हणूया गरजेच्या अनुषंगानं पैशासाठी मालमत्ता ह्या निश्चितपणे विकल्या जातात. त्या व्याजाच्या दराचा विचार देखील त्या ठिकाणी प्रतिनिधित्व किंवा प्रामुख्याने केला जातो. मालाचा जादा पुरवठा हा अनैच्छिक संचय ठरतो आणि त्यामुळे कंपन्या आउटपुट कमी करू लागतात. डावीकडे त्या अनुषंगाने निर्देश करणारा बाण हा घसरत जाणारे आउटपुट हा दर्शवतो किंवा त्या अनुषंगाने एफ, एच आणि के हे असंतुलनाचे बिंदू आहेत. ते समायोजनात त्या ठिकाणी शेवटी अर्थव्यवस्था ही ई वर पोहोचते आणि त्या ठिकाणी समतोल जरी एकच या दोन बाजारामध्ये असंतुलन बिंदू दर्शवतात किंवा त्या अनुषंगाने समतोल झालेला आपण पाहत असतो. त्या अनुषंगाने इथे विचार करता जो वक्र दाखवलेला आहे एलएम वक्र आणि आय एस वक्र ई बिंदूत समतोल झालेला आहे. I0 पासून इंटरेस्ट रेटचा विचार करता Y0 पर्यंत म्हणजे इन्कम आणि आउटपुट जे आहे त्या आय आणि वायच्या अनुषंगाने विचारात घेतात. ई या ठिकाणचा झालेला समतोल हा आय एस आणि एल एम वक्राला समतोल बिंदू किंवा समायोजन बिंदू असं म्हटलेलं आहे. ॲडजस्टमेंट प्रोसेस इन द इकॉनॉमी, ती एक ॲडजस्टमेंट केलेली आपल्याला दिसून येते किंवा त्या ठिकाणी तो बिंदू समतोल पातळीला गाठलेला आहे अशा पद्धतीची माहिती ही सुस्पष्ट होते. त्यामुळे इंटरेस्ट रेट हा किती आहे, कशा पद्धतीने आहे, तो समायोजन बिंदू हा गाठलेला आहे. त्या ॲडजस्टमेंटच्या अनुषंगाने होणारी स्थित्यंतर किंवा ओ वाय आणि ओ आय अक्षावरती आय बिंदू किंवा वाय बिंदू या ठिकाणून आलेलं एल एम वक्राच्या अनुषंगाने आणि आय एसच्या अनुषंगाने ईच्या ठिकाणचं हे समतोल ठिकाण आहे. शास्त्रीय आणि केन्सियन झोन ज्या वेळेला आपण पाहिलं जातो सायंटिफिक मेथडच्या अनुषंगाने एल एम वक्राच्या उत्तराविषयी चर्चा केली, जी व्याजदर आणि आउटपुट स्तरावर पैशाच्या पुरवठ्याची संवेदनशीलता त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे व्याजदर कशा पद्धतीने असतील, कशा पद्धतीने बदलतील, त्या अनुषंगाने मिळणारा आउटपुट स्तर हा पैशाची संवेदनशीलता किंवा पैसा किती पुरवठा केला पाहिजे किंवा मनी मार्केट कसा असला पाहिजे या अनुषंगाची एक संवेदनशीलता माहिती त्या ठिकाणी दर्शवतो. तशाच पद्धतीने एल एम वक्र जो आहे तो संदर्भात दोन अत्यंत विशेष बाबी सांगितलेल्या. त्यामध्ये एल एम वक्र हा क्षैतिज समांतर आहे किंवा क्षितिज लंब असणारा तो दिसून येतो. क्षितिज समांतर आहे आणि एल एम वक्र हा अनुलंब देखील आहे. त्याचे परिणाम
आपण पाहू शकतो किंवा दोन्ही परिस्थितीमध्ये दिसून येत असतात. त्यामुळे आय व एल एम वक्राच्या अनुषंगाने उत्तराविषयी चर्चा केली जाते. त्याचमध्ये व्याजदर हा महत्त्वाचा असतो, तसंच तो आउटपुट स्तरावर देखील दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने पुरवठ्याची संवेदनशीलतेच्या अनुषंगाने विचार करता याच्यात प्रस्तावित स्थितीत बदल झालेले दिसून येतात. पुरवठ्याची संवेदनशीलता किंवा एल एम वक्र संदर्भात दोन अत्यंत हे ज्या बाबी आहेत त्या दर्शवलेल्या आहेत. एल एम वक्र क्षैतिज आहे किंवा त्या अनुषंगाने तो बदललेला आहे. एल एम वक्र अनुक्रमे किंवा त्याचे परिणाम म्हणून किंवा त्या अनुषंगाने पाहता येऊ शकतो. दोन्ही परिस्थितीत झालेला बदल हा किती प्रमाणात होईल, कशा पद्धतीने होईल, तो त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. या वक्राच्या उत्तराविषयी चर्चा केली जाते, जी विशिष्ट बाब किंवा विशिष्ट परिस्थितीत दर्शवली जाते. व्याजदर आणि आउटपुट स्तरावर कशा पद्धतीने समतोल आहे, समायोजन आहे आणि पैशाच्या पुरवठ्याची स्थिती ही किती प्रमाणात आहे किंवा कोणत्या स्थितीत बदलेल हे देखील दर्शवलेलं आहे. संवेदनशीलता म्हणजे त्या संदर्भातली असणारी जाणीव ही किती प्रमाणात आहे, कोणत्या परिस्थितीवर आहे ते दर्शवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पहिल्या परिस्थितीत जेव्हा एल एम वक्र हा क्षैतिज असते तेव्हा जनता किंवा त्या अनुषंगाने असणारा वक्र तयार होतो. सर्व पैसे दिलेल्या व्याजदरावर ठेवा किंवा म्हणून ओळखली जातात. विशिष्ट परिस्थितीत विचार करता तरलता सापळा हे अशा परिस्थितीत चलनविषयक धोरणाचा व्याजदरावर परिणाम झालेला दिसतो किंवा त्याचा प्रभाव जाणवतो. आणि आउटपुट पातळी जेव्हा दर बदलतो किंवा तेव्हा लिक्विडिटी ट्रॅपची स्थिती असते, व्याज खूपच कमी आहे आणि आउटपुट किंवा उदाहरणार्थ जवळपास शून्य किंवा त्या ठिकाणचं घटलेलं असतं, त्यामुळं पब्लिक धारण किंवा त्या अनुषंगाने धारण करू इच्छित नाही इतक्या कमी व्याजदर पातळीवरती त्याचे बॉन्ड्स किंवा त्याचे ठेवी जे असतात त्याचे दर हे बदललेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे जेव्हा एल एम वक्र हा क्षैतिज लंब असतो तेव्हा जनता काही त्या संदर्भातली मागणी करत असते किंवा पैसे दिलेल्या व्याजदरावर ठेवा किंवा म्हणून ओळखली जाणारी परिस्थिती ही प्रतिबिंबित करते. आणि तरलता सापळा किंवा अशा परिस्थितीत चलनविषयक धोरणाचा व्याजदरावर कोणताही परिणाम हा होत नाही किंवा त्या अनुषंगाने बदललेला दिसत नाही. त्यामुळे आउटपुट पातळी जेव्हा दर असतो तेव्हा लिक्विडिटी ट्रॅपची स्थिती असते आणि व्याजदर हा खूपच कमी आहे किंवा उदाहरणार्थ जवळजवळ शून्य आहे. तेव्हा पब्लिक धारण करू इच्छित नाही इतक्या कमी व्याजदरात बॉन्ड किंवा त्या अनुषंगाने असणारी रक्कम ही प्रोव्हाइड केली जाते. त्यामुळे पहिल्या परिस्थितीत जेव्हा एल एम वक्र हा क्षैतिज असते तेव्हा त्या अनुषंगाने सर्व पैसे किंवा दिलेल्या व्याजदरावर ठेवा म्हणून ओळखली जाणारी परिस्थिती ही प्रतिबिंबित करते. आणि तरलता सापळा अशा परिस्थितीत किंवा चलनविषयक धोरणाचा व्याजदरावर कोणताही परिणाम होत नाही किंवा त्या अनुषंगाने तो बदलतो. त्यामुळे आणि आउटपुट पातळी जी आहे ती तशा पद्धतीने बदललेली आपल्याला दिसून येते. जेव्हा हा दर वाचतो किंवा जेव्हा पब्लिक लिक्विडिटी ट्रॅपची स्थिती असते त्याच वेळेला व्याज खूपच कमी आहे किंवा उदाहरणार्थ जवळजवळ शून्य आहे. त्यामुळे पब्लिक धारण करू इच्छित नाही अशा इतक्या स्थितीत किंवा कमी व्याजदरावर बॉन्ड त्या संदर्भातले असणारे दस्तऐवज याच्या संदर्भातली जी रक्कम आहे ती बदललेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे यातला जो डायग्राम आहे रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो IS चा मोठ्या प्रमाणावर बदललेला दिसून येतो. IS1, IS1, IS2, IS2, IS3, IS3 अशा अनुषंगाने या ठिकाणी जो वक्र जो आहे तो शिफ्टिंग राईट साईड किंवा उजव्या बाजूला तो स्थानांतरित झालेला दिसतो. इन्कम आणि आउटपुट जे आहे ते वाढत्या स्वरूपात आहे. इंटरेस्ट रेट जो आहे तोही काही प्रमाणात वाढत्या स्वरूपात आहे. परंतु मिळणारा आउटपुट हे Y1, Y1, Y2, Y2 आणि Y3ला कॉन्स्टंट झालेला आहे. कारण विशिष्ट पातळीला आपण कितीही घटक वाढवत गेले तरी उत्पादन जे आहे ते वस्तू बाजारातलं असो किंवा मनी मार्केटमधलं असो त्या पद्धतीनं हे कॉन्स्टंट होत असतं. त्या अनुषंगानं या ठिकाणी वाय किंवा ISचा जो भाग आहे आपण म्हणूया तो या ठिकाणी समतोल होण्याच्या स्थितीकडे न जाता कॉन्स्टंट या राहतोय. त्यामुळे IS वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली येत असताना किंवा डावीकडून उजवीकडे वळत असताना तो वरच्या बाजूला स्थानांतरित राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे.
त्यामुळे क्लासिकल अँड केन्सियन रेंज जे म्हटलेलं आहे, संतुलन म्हटलेलं आहे, ते वाढत्या स्वरूपात आहे किंवा फायदेशीर असलेलं दिसून येत आहे. एक मिनिट. क्लासिकल अँड केन्सियन जे म्हटलेलं आहे, केन्सियन रेंज तो कोणत्या स्थितीत आहे, तो कशा पद्धतीने बदललेला आहे, तो या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येतोय. म्हणजेच Y1 वाय अक्ष आणि OI अक्ष, आय अक्षावरती या ठिकाणी इंटरेस्ट रेट दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणचा इन्कम किंवा आउटपुट जे आहे ते वाय या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आता आपण IS आणि LM द्वारे शास्त्रीय आणि केन्सियन पदाबद्दल जाणून घेऊया. किंवा IS आणि LM ही जी सायंटिफिक मेथड त्यामध्ये 3.6 मध्ये दर्शवलेली होती, त्यामध्ये शास्त्रीय आणि केन्सियन श्रेणी दर्शवली आहे. त्याच अनुषंगाने अर्थव्यवस्था ही Y1 वर कार्यरत आहे. LM वक्र हा असीम आहे किंवा Y1 वर लवचिक आहे जर सरकार विस्तारात्मक वित्तीय धोरण वापरत असेल तर, म्हणजे सरकारी खर्च वाढतो. नंतर IS1 वक्र जो आहे, त्याचबरोबर IS1 रुपयाच्या अनुषंगाने वर सरकतो आणि व्याजदरात जवळपास कोणतीही वाढ झालेली नाही, परंतु उत्पन्नाची पातळी जी आहे ती वाढलेली आहे. Y1 ते Y1 पर्यंत पुरेसा निष्क्रिय पैसा असल्यामुळे व्याजदर हे वाढत नाहीत, परंतु नंतर व्याजदरात देखील वाढ झालेली आपल्याला दिसून येईल किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले दिसतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेत उपलब्ध ही केन्सियन श्रेणी आहे, कारण व्यक्ती अमध्ये किंवा अमध्ये आहे आणि तरलता सापळीची स्थिती या अशा परिस्थितीत चलनविषयक धोरण आहे किंवा कुचकामी ठरत असल्याचे दिसते. सरकारने आर्थिक उपाययोजना याबद्दल करणं अपेक्षित आहे किंवा त्या अनुषंगाने सरकार तशा पद्धतीनं प्रयत्न करते. त्यामुळं IS आणि LM वक्राद्वारे शास्त्रीय आणि केन्सियन पदाबद्दल जाणून घेऊन त्याच अनुषंगाने वक्र हा बदलतो. शास्त्रीय आणि केन्सियन श्रेणी दर्शवते अर्थव्यवस्था Y1 वर कार्यरत आहे. LM वक्र हा असीम आहे. Y1 वक्र हा लवचिक आहे जर सरकार किंवा विस्तारात्मक वित्तीय धोरण हे वापरत असेल तर, म्हणजे सरकारी खर्च वाढतो. तर IS1 वक्र हा IS1च्या अनुषंगाने सरकतो आणि व्याजदरात जवळपास कोणतीही वाढ झालेली नाही किंवा त्या अनुषंगाने बदलत नाही. त्यामुळे उत्पन्नाची पातळी जी आहे ती वाढलेली दिसते. Y1 आणि पुरेसा किंवा निष्क्रिय पैसा असल्यामुळे व्याजदरात देखील वाढ नाही किंवा तशा पद्धतीने बदल झालेले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेत उपलब्ध ही केन्सियन श्रेणी आहे, कारण व्यक्ती अमध्ये आहेत. त्याच अनुषंगाने तरलता सापळीची स्थिती ही अशा परिस्थितीत चलनविषयक धोरण हे कुचकामी ठरते किंवा त्या अनुषंगाने कसे बदलते हे आपल्याला दर्शवलेलं दिसून येतं. त्यामुळे सरकारने आर्थिक उपाययोजना कराव्यात किंवा त्या अनुषंगाने आर्थिक उपाययोजना केलेल्या असतात, त्या सुस्पष्टपणे आपल्याला दिसून येते. याच स्थितीत झालेले बदल हे कशा पद्धतीने असतील किंवा कोणत्या स्थितीत हे बदल होतात ते यामध्ये दर्शवलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं IS वक्र, LM वक्र हा जो आहे तो एकाच वेळी समतोल साधता येऊ शकतो का, वस्तूच्या बाजारपेठेत आणि पैशाच्या बाजारपेठेत एकाच वेळी समतोल राखण्यासाठी तिथे व्याजदर आणि उत्पन्न पातळी यांचे एकच संयोजन असणे हे आवश्यक आहे, समाधानी आहे. आणि एकाच वेळी वस्तू आणि चल बाजारात समतोल करता येऊ शकतं का, या दृष्टीने गृहीतकं विचारात घेतलेले असतात. IS आणि LM वक्र हा सुपरइम्पोज करा किंवा उत्पादन स्तर ही अक्षावर आणि व्याजदर I अक्षावर असे आढळले आहे. किंवा बिंदू 1E1 वर वस्तूचे बाजार आणि पैसा बाजार हा स्पष्ट झालेला दिसून येतो. एकाच वेळी समतोल किंवा वस्तूच्या बाजारपेठेत आणि पैशाच्या बाजारपेठेत झालेला समतोल राखण्यासाठी जिथे व्याजदर आणि उत्पन्न पातळी यांचे एक समायोजन असणे हे आवश्यक आहे. जे समाधानी आहे किंवा त्या अनुषंगाने समाधान पातळी आपण म्हणून सॅटिस्फॅक्टरी लेवल ती गाठता येणे शक्य असतं. त्यामुळं वस्तू बाजार आणि समतोल बाजारपेठ LM वक्र ती कशा पद्धतीने साधता येऊ शकते. IS आणि LM वक्र हा सुपर इमोज केला जातो किंवा त्या अनुषंगाने माहिती ही मिळू शकते. त्यामुळं या ठिकाणचा E1 वर त्याचं समतोल जे आहे ते झालेलं आपल्याला दर्शवलेलं आहे. व्याजाचा समतोल दर जो आपण विचारात घेतला होता तो I1 आहे आणि उत्पन्नाचा समतोल स्तर
हा उत्पादन वन आहे. या ठिकाणचा विचाराधीन असणारा मुद्दा जर विचारात घेतला तर तो कंपन्या कितीही रक्कम पुरवण्यास तयार आहेत किंवा कशा पद्धतीने कंपन्या आपली माहिती पुरवतात त्या अनुषंगाने किंवा त्या किमतीत वस्तू आणि सेवा इवन वर अर्थव्यवस्था हे दोन्ही प्रमाणात समतोल दर्शवितात. वस्तू आणि चलन बाजारात समतोल आहेत किंवा समतोल पातळी आहे ही कशा पद्धतीने तर ती एका डायग्रामच्या अनुषंगाने सुद्धा दर्शवलेली आपल्याला दिसून येते. एल वक्र आहे आणि आय एस वक्र आहे. या ठिकाणी ओ वाय हा खालचा जो वक्र आहे तो आउटपुटच्या अनुषंगाने दर्शवलेला आहे. इन्कम आणि आउटपुट आणि ओ आय हा वक्र जो आहे तो इंटरेस्ट रेट किंवा व्याजाचे दर कशा पद्धतीने बदलतात ते दर्शवलेलं आहे. त्या अनुषंगाने इवन या ठिकाणी समतोल बिंदू गाठलेला आहे किंवा समतोल पातळी ही आलेली दिसून येते. त्यामुळे आय एस वक्र मध्ये कशा पद्धतीने शिफ्ट होतो तो उजवीकडे वरच्या बाजूला हा सरकलेला दिसतो किंवा आय एस वक्र हा स्थानांतरित झालेला दिसून येतो. E1 वरून E2 पर्यंत म्हणजेच LM रेषेवरती तो वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. IS वक्र IS1 वरून IS2 पर्यंत. या IS1 आणि IS2 च्या अनुषंगाने झालेले बदल जे आहेत ते अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा विचार करतात. या बदललेल्या स्थितीच्या अनुषंगाने झालेले बदल हा LM वक्र मध्ये देखील शिफ्ट करतात किंवा LM वक्र देखील बदललेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं लिक्विडिटी म्हणजे व्याजाचा दर जशा पद्धतीने बदलेल त्या अनुषंगाने रोख पैशाची मागणी ही देखील बदललेली असते. चला असा बाजार झाल्यास अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा विचार त्या अनुषंगाने केलेला आपल्याला दिसतो. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढला आहे असं जर गृहीत धरलं तर LM वक्र LM वरून उजवीकडे समांतर पातळीवरती शिफ्ट होईल. LM2 एकक 13 मध्ये किंवा 13च्या आकृतीमध्ये दर्शवलेला आहे. परिणामी समतोल E1 वरून ते E2 मध्ये बदललेला दिसतो किंवा अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढला आहे किंवा हे गृहीत धरावं लागेल आणि त्याच वेळेला LM वक्र किंवा LM1 वरून तो स्थानांतरित झालेला आपला वक्र दिसून येतो किंवा सुस्पष्ट होऊ शकतो. त्यामुळे LM2 एकक परिणामी समतोल E1 ते E2 मध्ये बदललेला आहे. तशा पद्धतीने होणारे बदल हे प्रामुख्याने अनुभवायला मिळतात किंवा त्याचा अनुभव आपल्याला येत असतो. त्यामुळं या LM वक्राच्या अनुषंगाने आयएस वक्राच्या अनुषंगाने झालेला बदल हा अर्थव्यवस्थेला कोणत्या स्थितीपर्यंत किंवा कोणत्या स्थितीला नियंत्रित करावं या संदर्भात धोरण ठरवण्यास सरकारला उपयुक्त असणारा हा दर आहे. सरकार आयएस आणि LM वक्राच्या अनुषंगाने व्याजाच्या दराच्या दृष्टीने बँका आपले ध्येय धोरण ठरवतात. वस्तूची मागणी ग्राहकाच्या दृष्टीनं ती किती करणं अपेक्षित आहे किंवा कधी करणं अपेक्षित आहे, कोणत्या कालावधीत करणं अपेक्षित आहे या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी वस्तू बाजार कशा पद्धतीने कार्यान्वित करतात. त्याचबरोबर रोख रक्कम किंवा पैशाच्या स्वरूपात असणारा बाजार हा पैशाच्या पुरवठा आणि मागणीवरती तिथं व्याजदराच्या अपेक्षित बदलानुसार किंवा व्याजदरात ज्याप्रमाणे बदल होतील त्याच पद्धतीने त्याच्यात होणारे मागणी आणि पुरवठ्यातले बदल हे देखील प्रामुख्याने दिसून येतील. त्यामुळे परिणामी LM वक्रामध्ये LM1 वरून उजवीकडे समांतर शिफ्ट होऊ शकतात आणि LM2 च्या अनुषंगाने समतोल E1 ते E2 मध्ये बदल झालेला दिसतो किंवा तशा पद्धतीने त्यात झालेले स्थानांतर हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर मधून आउटपुट पातळी असताना त्या ठिकाणचे व्याजदर I1 वरून I2 पर्यंत वाढले किंवा कमी झाले आपण म्हणूया. त्यात झालेले बदल किंवा कमी प्रमाणात आलेले इंटरेस्ट रेट त्यामुळं I1 आणि I2 पर्यंत या ठिकाणी वस्तू बाजारात वाढ झालेली असते. त्यामुळे व्याजदर जशा पद्धतीने कमी होतील त्याच अनुषंगाने उत्पन्न किंवा आउटपुट हे देखील त्या अनुषंगाने वाढलेलं असेल. किंमत पातळी स्थिर असल्याचे या ठिकाणी गृहीत धरल्यामुळं पैशाच्या पुरवठ्यात वाढ आणि परिणामी वास्तविक शिल्लक पुरवठ्यात वाढ होते, ज्याचा वास्तविक शिल्लक पुरवठा परिणामी व्याजदरात त्या ठिकाणी घट होते आणि व्याजदरात घट झाल्यामुळे गुंतवणुकीच्या पातळीत वाढ होते. व्याजदर जेवढा घटेल त्या अनुषंगाने गुंतवणूक पातळी वाढेल. अर्थव्यवस्था ज्याचा परिणाम म्हणून कारण वस्तू बाजारातून जास्त प्रॉफिट मिळवण्याचा विचार होईल, परंतु इंटरेस्ट रेट जर वाढलेले असतील, व्याजदर वाढलेले असतील तर लोक किंवा भांडवल ठेवी ह्या वाढण्याचं प्रमाण होतं. कारण इंटरेस्ट रेटमध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट मिळेल, तुलनात्मकरित्या गुंतवणूक करणार नाही, परंतु गुंतवणुकीतून
ज्यावेळेला आपण व्याजदर कमी होतील त्यावेळेला गुंतवणुकीतून जास्त प्रॉफिट मिळतं, म्हणजे वस्तू बाजाराचं उत्पादन त्या ठिकाणी वाढू शकतं. त्यामुळे वस्तू बाजारात व्याजाचे दर जसे जसे भेटत जाते तशा पद्धतीने वस्तू बाजार हा बदललेला दिसतो आणि त्याच अनुषंगाने गुंतवणूकदार गुंतवणुकीचा प्रभाव सुद्धा आपल्या वळवत असतात किंवा गुंतवणूक कोणत्या स्थितीला करावी, किती प्रमाणात करावी हे देखील त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येऊ शकतं. या डायग्राममध्ये जसं दर्शविलेलं आहे LM2 आणि LM1 आणि LM2, LM1 वरून LM2 पर्यंत स्थानांतरित झालेला आपल्याला वक्र दिसून येतो, म्हणजे लिक्विडिटीच्या अनुषंगाने, आणि IS1च्या अनुषंगाने तो कॉन्स्टंट या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यात झालेले बदल इन्कम आणि आउटपुटमध्ये ते त्या अनुषंगाने दर्शविलेले आहेत. समतोल आणि समायोजन प्रक्रिया जी आहे ती मागील विभागात विचारात घेतलेली आहे. समतोल उत्पादन आणि व्याजदर यात किती प्रमाणात किंवा IS आणि LM वक्राच्या छेदनबिंदूवर जाणवले आहे. या विभागात बाजाराचा समतोल हा परत येण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था IS आणि LM वक्र या वक्राच्या बाहेर आहे किंवा त्या अनुषंगाने जेव्हा समतोल नसतो तेव्हा अर्थव्यवस्थेची स्थिती ही बदललेली असते. त्यामुळे समायोजन प्रक्रिया ही होत असते आणि अर्थव्यवस्था ही नवीन समतोल बिंदूकडे जाते किंवा समायोजन झालेले दिसून येतात. त्याचबरोबर समतोल आणि समायोजन प्रक्रिया मागील विभागात पाहिलेली आहे किंवा त्या अनुषंगाने अभ्यासलेली दिसून येते. त्यामुळे दोन गोष्टी किंवा प्रशंसा करूया. दोन बाबतीत जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदर हा वाढलेला असेल. जर आपण मनी मार्केटमध्ये जादा पुरवठा पाहिला तर व्याजदर ही कमी होतील, कारण जेवढा पैशाचा पुरवठा वाढेल त्या पद्धतीने व्याजाचे दर ऑटोमॅटिकली कमी होतील आणि कमी व्याजदरामुळे त्या ठिकाणच्या भांडवलाला असणारी मागणी किंवा पैशाला असणारी मागणी ही जरी वाढत असली तरी परंतु मिळणारा प्रॉफिट त्याच्यात जास्त मिळणार नाही. त्यामुळं पुन्हा लोक वस्तू बाजारामध्ये गुंतवणूक जी आहे ते वाढवतील. त्यामुळे वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा देखील वाढतो. त्यामुळं मालामुळे उत्पादनात घट होत असते. त्याच अनुषंगाने जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदर वाढेल आणि जर आपण पैसा बाजारामध्ये जादा पुरवठा वाढला तर व्याजदर हा कमी होईल. त्यामुळे वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा जर वाढेल तशा पद्धतीने उत्पादनात घट होते. याच अनुषंगाने संचय हा पैशाचा किंवा त्या कंपन्या पैशाचा संचय कुठल्या विशिष्ट परिस्थितीत करतात किंवा त्या विशिष्ट परिस्थितीच्या अनुषंगाने विचारात घेता पैशारूपी मागणीत हे बदल होत असतो किंवा तशा पद्धतीने बदल झालेला दिसतो. त्यामुळे LM वक्र आणि IS वक्र हा OI आणि OI या इंटरेस्ट रेटच्या अनुषंगाने इन्कम आउटपुटच्या अनुषंगाने बदललेला आपल्याला दिसून येतो किंवा त्याची मागणी ही तशा पद्धतीने बदलते. त्यामुळे कोणताही यादृच्छिक बिंदू जो आहे तो LM वक्राच्या अनुषंगाने IS वक्राच्या अनुषंगाने तो कसा बदललेला आहे, तो ई बिंदू किंवा समतोल समायोजन कशा पद्धतीने गाठता येईल त्याचा प्रयत्न निश्चितपणे झालेला असतो. शास्त्रीय आणि केन्सियन झोन जे सांगितलेला आहे, LM वक्र हा क्षैतिज आहे आणि LM वक्र अनुलंब देखील असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहिल्या परिस्थितीत LM वक्र हा क्षैतिज अनुषंगाने दर्शवलेला दिसतो. म्हणजे याच्यावरचे आलेले डायग्राम हे वेगवेगळ्या IS1, IS2, IS3 अशा पद्धतीने त्या वाढत्या स्वरूपात जरी असल्या तरी OI3 हा कॉन्स्टंट असणारा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आता ISLM वक्राद्वारे शास्त्रीय माहिती जर सरकार विस्तारात्मक वित्तीय धोरण वापरत असेल तर तशा पद्धतीने खर्चाच्या दृष्टीने वाढ होते. त्या खर्चाच्या वाढीत कशा पद्धतीने किंवा कोणत्या स्थितीत कपात करायची याच्या संदर्भातील माहिती घेतली जाते. म्हणजे एकाच वेळी समतोलावर चर्चा करून माहिती घेतली जाते. वस्तू बाजार आणि पैसा बाजार त्यातून आवडीची अनोखी सांगड निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकारद्वारे केला जातो. दर आणि आउटपुट पातळी जे दोन्हीमध्ये एकाच वेळी समतोल दर्शवते किंवा IS वक्र आणि LM वक्र पासून दूर असलेला कोणताही बिंदू हा सूचित करतो की कोणत्याही असंतुलनाच्या बाबतीत हे समायोजन प्रक्रिया सुरू होते आणि दोन्ही बाजारातील समतोल पूर्ववत होतो. शास्त्रीय आणि केन्सियन श्रेणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी LM वक्र अनुलंब हा किंवा तेव्हा ती सारखीच परिस्थिती प्रतिबिंबित होत असते. कर्ज घेणे आणि दुसरीकडे किंवा LM वक्र हा जवळपास सुसपाट असते.
तेव्हा ए प्रतिबिंबित करते आणि केन्सियन मॉडेल ही सारखी स्थिती दर्शवित असते. या ठिकाणी आपण आज थांबूया. युनिट 3 या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. या ठिकाणी थँक्यू.